देशभक्तीचा, समाज परिवर्तनाचा, समतेचा आपण हा सप्ताह घालतो आहोत. त्याच्या चौथ्या दिवशी सलग भेटत असलेले आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी, बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एक सरकारी बैठक चालू होती. कुठलं तरी साहित्यातलं एक पारितोषिक द्यायचं होतं. सुरेश कलमाडी त्यावेळेला मला पालकमंत्री किंवा असे काहीतरी होते. त्यामुळे ते सभेच्या अध्यक्षस्थानी ते होते आणि पुणे जिल्ह्याचं प्रशासन, त्यातले वेगवेगळे अधिकारी वगैरे, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि उल्हासदादा पवार होते. उल्हासदादा हे एकूण काँग्रेसच्या राजकारणातले, काँग्रेसच्या संस्कृतीतले एक नितांत सुसंस्कृत, अतिशय बुद्धिमान, एकदम छान विनोदबुद्धी असलेले, महाराष्ट्राच्या लोकजीवनाची ज्यांना मस्त जाण आहे आणि वेगवेगळ्या कविता, अभंग, ओवी, पोवाडे, अर्थातच लावण्या, तोंडपाठ, सरस्वती त्यांच्या जिभेवर लावणी म्हणते, ते होते बैठकीमध्ये. उल्हासदादा मस्त माणूस, त्यामुळेच अर्थात काँग्रेसच्या राजकारणात मागे पडलेले. त्यांच्या बरोबरीचे खूप जण लायकी नसताना सुद्धा खरं फार वेगवेगळ्या मोठ्या पदांवर होते. भयंकर हे सभ्य सुसंस्कृत. हे निवडणुकीचं तिकीट मागायला जातात पक्षाकडे आणि त्याला बरोबर जो आला असेल त्याला सांगतात मला नको याला द्या. कसं व्हायचं अशा माणसाचं? ते होते बैठकीत. एकूण जे साहित्यिक पारितोषिक द्यायचंय तो विषय आला की कुसुमाग्रजांना हे देऊयात पारितोषिक. एकदा कुसुमाग्रजांचं नाव निघाल्यावर दुसरं कोण म्हणणार आहे? कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज, जागतिक दर्जाचे कवी, जागतिक दर्जाला सुद्धा ज्यात सन्मान वाटावा अशी एक एक कविता की जिच्यावरनं जीव ओवाळून टाकावा अशी कुसुमाग्रजांची कविता. त्यामुळे त्यांचं नाव पुढे आलं. भर 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 बैठकीमध्ये जे मराठी भाषा कळणारे, ओळखणारे होते ते अर्थातच म्हणाले काय प्रश्नच नाही, पहिला क्लेम ह्या पारितोषिकावर कुसुमाग्रजांचाच. आता निर्णय होणार अशा क्षणाला उल्हासदादा म्हणले की आपण ठरवतो, चांगली गोष्ट आहे, पण एकदा तात्यासाहेबांची संमती विचारली पाहिजे. कलमाडी उल्हासदादावर दाफरले की आता एकदा कुसुमाग्रजांचं नाव ठरलं, आणखी परत हे तात्यासाहेबांचं काढून प्रॉब्लेम कशाला वाढवतात? मला माझ्या अपेक्षा एवढं हसू ऐकू आलं नाही, याच्यामध्ये मग प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्राचं काय खरं नाही. आता जे हसले नाही त्यांनी लकडी पुलावर जायचं, पण ते लकडी पुलावर जाण्यापूर्वी सांगतो की कुसुमाग्रजांनाच म्हणतात बाबा तात्यासाहेब, तुम्ही पण पालकमंत्री व्हा पुणे जिल्ह्याचे. कुसुमाग्रज नाव ठरल्यावर उल्हासदादा म्हणले की एकदा संमती विचारूया तात्यासाहेबांची, आणि कलमाडी दाफरतायत की आता पुन्हा एकदा ठरलं ना कुसुमाग्रजा तात्यासाहेबांचं नाव काढून प्रॉब्लेम कुठं वाढवत आहे. थँक्यू. आता थँक्यू. त्या कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीचं वर्णन 7-8 ओळींच्या मध्ये करेक्ट करून ठेवले तुमच्या माझ्याकडे. आपण हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा फुले शाहू आंबेडकरांचाही महाराष्ट्र, हा प्रबोधनाची परंपरा उज्ज्वल असलेला महाराष्ट्र, मलाही आपण त्याचे पाईको, त्याचा अभिमान आहेही. नुसतं होता क्रियापद नाही वापरतोय. त्याचं काय झालं 60 नंतर? 1 मे 1960 कुसुमाग्रजांहून दुसरा कोणी कवी नाही सांगू शकणार इतक्या कमी शब्दांच्या मध्ये आपल्याकडे. रात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले आणि टिपं गाळू लागले. मुक्त छंदातली कविता. आपण महापुरुषांचे, महान व्यक्तींचे, स्त्री पुरुषांचे पुतळे उभे करतो, नंतर नगरपालिकेकडे त्यांच्यावरची धूळ धुवायला सुद्धा पैसे नसतात. पक्षी त्याच्यावर बसतात आणि शिटतात, पण पक्ष्यांच्या पेक्षा त्यांच्याच नावाखाली चळवळी चालवणारे जास्ती शिटतात. हा प्रॉब्लेम आहे. रात्र झाल्यावर शहरातले पुतळे जमले आणि टिपं गाळू लागले. शिवाजी महाराज म्हणाले, अखेर मी ठरलो फक्त मराठ्यांचा. केवढी महाराष्ट्राची ट्रॅजेडी आहे, सगळ्या उभ्या भारताची ट्रॅजेडी आहे. विश्व वंद्य भारताने ज्याच्या प्रकाशामध्ये वाटचाल करावी, भारताने केवळ महाराष्ट्राने नाही
जगामध्ये राष्ट्रवाद नावाची जी विचारधारा आहे तिचा प्रारंभ मानला जातो युरोपमधल्या 1648 मध्ये एक पीस ऑफ वेस्टफालिया नावाचा करार झाला. तिथपर्यंत राजे रजवाडे घराणी राष्ट्र नावाची संकल्पना युरोपच्या इतिहासात नव्हती. 1648 पासून मानला जातो प्रारंभ आधुनिक राष्ट्र विचाराचा. 1648 शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना घेऊन वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. ते वर्ष 1646 आहे. आणि तो एका जातीचा विचार नाहीये, एका घराण्याचा विचार नाहीये, एका प्रदेशाचा सुद्धा नाहीये. तेही आणि आपणही बोलत मराठी भाषेत आहोत, पण विचार राष्ट्र विचार आहे, भारताचा आहे. मध्ययुगाच्या परिभाषेत मांडलाय, पण भारताचा आहे. सर्वांना जोडलं, सर्व जातीपाती पण एकत्र केल्या. हिंदू असण्याचा अभिमान आहे, पण म्हणून कुणाचाही द्वेष नाही, ना धर्म म्हणून ना व्यक्ती म्हणून. सर्व समावेशक धोरण आहे. असा राष्ट्रविचार देणारा शिवाजीराजा. आणि हे मी नुसता म्हणतोय अभिमानापायी असं नाहीये. त्या मध्ययुगातल्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात भारत जाण्याच्या काळात इंग्रज इतिहासकार आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हणून ठेवले की भारतामध्ये राष्ट्रविचार कोणी मांडला असेल तर ते मराठ्यांनी काम केलं. आणि मुघल सल्तनतीचे कोणी वारसदार म्हणजे उभ्या भारतावर राज्यकारभार करावा, प्रशासन द्यावं असं ज्यांनी काम करत आणलेलं आहे, दे नियरली सक्सिडेड असे शब्द आहेत इंग्रज इतिहासकाराचे. त्याच काळात भारताचं एक राष्ट्र बनवण्यात हिंदवी स्वराज्य. रात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले, टिपं गाळू लागले. शिवाजी महाराज म्हणाले, अखेर मी ठरलो फक्त मराठ्यांचा. फुले म्हणाले, मी माळ्यांचा. ओबीसींचा महानेता. काय आयुष्य जगलेत एक एक माणसं. महात्मा फुलेंनी जातपात धर्मपंथ पाहिलेलं नाही, काम सर्वांकरता केलं. चातुर्वर्ण्यातल्या अन्यायाविरुद्ध विद्रोह आहे, पण व्यक्ती म्हणून कुणाही बद्दलचा राग आणि द्वेष नाही. तो फुले शाहू आंबेडकर सर्वांमध्ये नाही. त्यांचं नाव घेऊन जी पिलावळ आता महाराष्ट्रामध्ये विष पसरवण्याचं काम करते, तिला जातीपाती पलीकडे काही दिसत नाही. महाराष्ट्र फोडण्याचे उद्योग चालवले. एक महात्मा फुले केवढे की त्यांनी स्त्री मुक्तीचाही विचार मांडला, शाळा काढल्या, आपला हौद सर्व जाती धर्मपंथांसाठी खुला केला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणून ते महात्मा. मूल होत नव्हतं. 150 वर्षापूर्वीच्या काळात हा महात्मा म्हणला की मूल होत नसेल तर तो सावित्रीचाच दोष कशावरून, माझा कशावरून नाही. त्या सावित्रीबाईंचे वडील म्हणत होते महात्मा फुलेंना दुसरं लग्न कर. आणि अजून त्या काळामध्ये कायद्यानुसार सुद्धा द्विभार्या प्रतिबंधक कायदा नव्हता आला. तुम्ही तेव्हाच काय घेऊन बसलायत. आजही आणि गावागावात नाही शहरात सुद्धा घडतं की मूल होत नसेल तर बायकोला टाकून दिली नावाची संस्था, अश्लील संस्था, लांछनास्पद संस्था टाकून दिली. आणि महात्मा फुले त्यावेळेला विचारतायत की दोष माझा कशावर नाही. सतीच्या चालीचा विरोध केला. कोणतरी त्याचं खोटं उदात्तीकरण करत होते की पतीवरच्या प्रेमापोटी त्याच्या मृत्यूनंतर पत्नी सती जाते. तर महात्मा फुले म्हणले, मग कधी पतीचं नसतं का पत्नीवर प्रेम? आणि पत्नी आधी गेल्यावर मग पती जातो का सता कधी? असे शब्द वापरले त्यांनी. केलं नाही दुसरं लग्न आणि दुनियेला नाही अक्कल शिकवली, आपल्या अशिक्षित पत्नीलाही शिकवलं. मुलींसाठीची शाळा काढली, तिचे प्राचार्य पण तीच बनली. या पुण्यात रस्त्यावरनं सावित्रीबाई निघाल्या तर पुराण मतवादी लोक गच्चीमधनं पचापचा थुंकायचे. तिथपासून आज कुठल्या कुठे आपण पोचलो. त्या महात्मा फुलेंनी आपण नेऊन बसवतो एका जातीला. रात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले, टिपं गाळू लागले. शिवाजी महाराज म्हणाले, शेवटी मी ठरलो फक्त मराठ्यांचा. फुले म्हणाले, मी माळ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी महारांचा. टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. म्हणजे सगळ्या पण ब्राह्मणांचं नाही. आणि हे प्रत्येक जातीपातीचं जे पोट जातींचे भांडण आहेत त्याच्यात हे लफडा आहेच आपल्या बोकांडी बसलेलं. रात्र झाल्यावर शहरातले पुतळे जमले आणि टिपं गाळू लागले.
शिवाजीराजे म्हणाले अखेर मी ठरलो फक्त मराठ्यांचा. फुले म्हणाले मी माळ्यांचा. आंबेडकर म्हणाले मी महारांचा. टिळक म्हणाले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधी हसले. गांधी हसले, म्हणाले तरी तुमचं बरं आहे. गांधी हसले, म्हणाले तरी तुमचं बरं आहे. तुमच्या पाठीशी एक एक जात जमात तरी आहे. गांधी हसले, म्हणाले तरी तुमचं बरं आहे. तुमच्या पाठीशी एक एक जात जमात तरी आहे. माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. ही समाजकारणाची कहाणी इथे आणून ठेवली. आपण निघालो एक समतापूर्ण, जातीपाती विसरलेला समाज निर्माण करायला, जी माणसाची माणूस म्हणूनही ओळख असेल आणि विकासाची सर्व माणसांना समान संधी असेल. ती संधी त्याला दिली किंवा नाकारली जाणार नाही त्याच्या कातडीच्या रंगावरनं किंवा त्याच्या आडनावावरनं किंवा त्याचे कुठं जन्माला आला भाषा कोणती बोलतो त्याच्यावरनं. या महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा लहानाचा मोठा झालो, अध्यात्माचे राष्ट्रीयत्वाचे विचार घेत संस्कार शिकत. त्यावेळेला समोरच्या माणसाला जात विचारणं हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जायचं. असा काळ पाळत असतील का? कातडी खाली असेल का जाती व्यवस्था? तर दुर्दैवाने असेल. सध्या ती कातडी फाटून भळाभळा वाहते आहे गटारासारखी. पण निदान चार चौघांच्या मध्ये असभ्यपणाचं मानलं जायचं. मग कार्यकर्ता होण्याचं स्वप्न पडलं. माझे देशभर प्रवास चालू झाले. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होणं, आपल्या परीने जमेल ते काम, युवक संघटना, ग्रामीण विकास असं चालू झालं. त्यामध्ये विशेषतः विंध्याच्या उत्तरेला हिंदी प्रदेशात उत्तर प्रदेश बिहारमध्ये प्रवास करताना उशिरात दुसरा प्रश्न यायचा, कौन जात? कोणाला भेटायचं जर झालं तो कोपऱ्यावरचा हातगाडीवाला, पानपट्टीवाला पासून ते त्या प्रदेशातल्या नेत्या पात्यांपर्यंत. पण भेट गाठ झाली आणि मी मुलाखत घेतोय किंवा काही बोलतोय, उशिरात दुसरा प्रश्न. अनेकदा तर पहिलाच, पण उशिरात दुसरा, कौन जात? आणि प्रवासाची, उत्तर भारताची, हिंदी भाषेची आणि आपण बोलण्याची सराव होई, पण मला धक्का बसायचा, शॉक बसायचा की कोणीतरी समोरचा माणूस भेटल्या दुसरा प्रश्न विचारू शकतो, कौन जात? अर्थातच मी सांगायचो नाही, मला जात नाही, मी हिंदू आहे, मला त्याचा अभिमान आहे. आणि जी समाज परिवर्तनाची एक चळवळ व्हायला पाहिजे त्याचा असा नवा हिंदू समाज की ज्यात जातीपाती नाहीतच, असा समतापूर्ण तो भारत देश पण आहे. ती मानव म्हणून एकात्मता पण आहे, जात नाही. ते IAS झाल्यानंतर मसुरीला अकॅडमीत जॉईन व्हायचं होतं. जॉईन होताना एक फॉर्म भरायचा असतोय. त्या फॉर्मवर पण प्रश्न, जात आणि पोटजात. मी खाली सही देवनागरीमध्ये केली आणि तो जातचा कॉलम रिकामा ठेवला. तर माझा जो कोर्स डायरेक्टर होता त्यांनी कागद फेकला माझ्यासमोर आणि ओरडला तो माझ्यावर की तू फॉर्म नाही भरलेला पूर्ण. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांनी आधी ते सहीकडे बोट दाखवले. कारण आमच्या गुलाम मनांच्या मध्ये अजूनही समजूत की सही म्हणजे इंग्लिश म्हणजे रोमन स्क्रिप्टमध्येच पाहिजे. देवनागरी किंवा कोणत्याही भारतीय लिपीत असेल तर ती सही नाही, तो अजून अशिक्षित मानायचा. माझा हट्ट आहे की मी सही देवनागरीतच करणार. आंतरराष्ट्रीय करारावर कधी करीन असं वाटत नाही, पण जर केले असते तरी त्या देवनागरीतच केलं असतं. माझा सिनियर ऑफिसर असलेले कोर्स डायरेक्टर म्हणले ती सही नाही. म्हणलं सर काय रूल आहे काय कुठे? देवनागरी ही भारताची नॅशनल स्क्रिप्ट आहे. एम आय रिक्वायर्ड टू टेल दिस टू यू? असे बघितलं माझ्याकडे शिकारी कुत्र्यासारखे. पण मग म्हणाले बरोबर, ते कास्ट जातीचा कॉलम भरलेला नाही. मग मी म्हणलं मला नाही जाते जात नाही. ती जात म्हणत बसलो तर नाही जाणार, घालवली की जाते. डी क्लास होणे, डी कास्ट होणे हे स्वतःवरचे संस्कार आहे. मी म्हणलं मी नाही भरणार. परीक्षा होती आणि त्यावेळेला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे आपलेच बांधव, त्यांना राखीव जागा होत्या, तिथपर्यंत तुम्ही विचारत होतात आणि ते पण ओपन का राखीव एवढं विचारा. हे कळलं मला. आता झालो ना IAS, आता प्रशासनात यायचं आहे. आता कायद्याचं सर्वांना समान रक्षण, कायद्यासमोर सर्व समान,
हे इमान राखून देशाचा कारभार मला चालवायचा. तो समोर येणारा तो मराठा आहे का ब्राह्मण आहे का अमुक आहे का माझ्या आडनावाच्या सोयीचा आहे का माझा गाववाला आहे का याच्यावर नाही आहे चालवायचं. तर विचार काय कशाला जात. मी म्हटलं मी भरणार नाही. तर मला अकॅडमीमध्ये प्रवेश 3 दिवस नाकारण्यात आला. माझा फॉर्म पेंडिंग ठेवण्यात आला आणि केंद्र सरकारपर्यंत विषय गेला. आमच्या खात्याचे आमच्या म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग चे मंत्री होते पी चिदंबरम. ते आले हेलिकॉप्टरनी मसुरीमध्ये ह्या प्रश्नाची की एक येणं आहे ते सही करायला नाही म्हणतं. तुम्ही ऍडमिशन द्याल का न द्यालची गोष्ट वेगळी. मी जात भरणार नाही आणि मी काही इंग्लिश मधली सही करणार नाही. ते हेलिकॉप्टरनी आले. ते जे मसुरी अकॅडमीचा आवार आहे त्याच्यामध्ये आमची बैठक झाली. त्यांनी मला 4 प्रश्न विचारले. मी भूमिका सांगितल्यावर चिदंबरम म्हणाले की इंग्लिशमध्ये सही करण्याची काही सक्ती नाहीये. कोणत्याही भारतीय लिपीत त्यांनी देवनागरीत केली हेही चूक नाही आणि तुम्ही जात भरण्याची सक्ती करू शकत नाही असा निर्णय देशाच्या मंत्र्यांनी दिला. कसब्यात झालो लहानाचा मोठा. कसब्यातलं पोरग श्री गणेशा शिकायच्या आधी आईमाईवरनं शिव्या द्यायला शिकतो. पफमची बाराखडी आल्याशिवाय जगता नाही येत तिथे. नाही तर सगळं लांछनास्पदच जीणं जगायचं. आणि मी रडत माझ्या घरी जायचं नसतं. आई त्यांनी मला मारलं म्हणून. माझ्या वाटेला जाईल त्याने त्याच्या घरी रडत जायचं असतं की अविनाशनी मला मारलं म्हणून. ही कसबापेठ विद्यापीठाची शिकवण आहे. त्यातल्या गल्ल्यांना जातींचे नाव आहे. भुईआळी, तांबटाळी आणि तलवारी घेऊनच लढाया. मारामाऱ्या एक गल्ली दुसऱ्या गल्लीवर चालून जाते. गणपती पण प्रत्येकाचा वेगळा म्हणजे गणपतीची पण जात आली त्याच्यामध्ये. मला उत्स्फूर्तपणे लहानपणीच बसलं डोक्यात की जाती व्यवस्था म्हणजे फक्त एकमेकांविरुद्ध तलवारी घेऊन भांडण्यासाठीची गल्लीतली संकुचित भांडण आहे. कसब्यातल्या मंदिरांच्या मध्ये कीर्तनं पण ऐकली. घराच्या समोरच होतं मंदिर. रस्त्याने मला शिव्या द्यायला शिकवलं आणि मारामाऱ्या करायला शिकवलं. कशासाठी मारामाऱ्या करायच्या ते मंदिरांनी शिकवलं. तो अध्यात्माच्या रस्त्याने येणारा समतेचा विचार. सारे बंधू बंधू. खरं म्हणजे खरोखर तर तिथे तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चनचा सुद्धा संबंध येत नाही. आणि आता तर जगाची वाटचाल एकात्मतेच्या दिशेने चालली आहे. आपण तिचं स्वागत करतो. मी करतो. केलं पाहिजे. ती विश्वात्मकता भारतीय संस्कृतीच्याच जेनेटिक कोडमध्ये आहे. पण आपण आता वाटचाल या महाराष्ट्राची सुद्धा झाली. पावला पावलाला जातीचे उल्लेख काढल्याशिवाय पाऊल नाही पुढे सरकत. राजकारणाचं नाही सरकत, समाजकारणाचं नाही सरकत. आधी उत्तर भारतात प्रवास करताना एक अभिमान वाटायचा. महाराष्ट्रात जन्माला आलो, माझी मातृभाषा मराठी म्हणून जन्माला आलो. कारण आपल्याला ही एक भव्य बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची समाज सुधारणेची परंपरा आहे. संतांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आता पावला पावलाला जाती निघाल्याशिवाय इतक्या गलिच्छ लांछनास्पद पातळीला आणून ठेव. आज सुद्धा अनेक पत्रकार अक्कल चालवत लेख लिहित आहेत किंवा SMS पाठवत आहेत की दादोजी कोंडदेवचा विषय काढून अजितदादांनी मास्टर स्ट्रोक दिला. पॉलिटिकल कशाचा मास्टर स्ट्रोक कोणास ठाऊक. पण येऊ घालणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये मराठा बिगर मराठा असं ध्रुवीकरण घडावं आणि सगळं जात या अर्थाने मराठा म्हणलं जाणारं वोट आपल्याकडे यावं याच्यासाठीचं हे राजकारण. माझी अशी आशा आहे, माझी अशी अपेक्षा आहे आणि माझ्या मनात हा विश्वास सुद्धा आहे की ही पिलावळ ज्या जातीच्या नावाने हे सगळं चालवत आहे त्या जातीला सुद्धा हे गलिच्छ राजकारण पसंत पडणार नाही. दुर्दैव आहे, जात या अर्थाने मराठा शब्द जरी वापरायचा झाला तर तो मराठा समाज महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेचा कणा आहे. त्याच्यात साक्षरता वाढली, शिक्षण वाढलंय, त्याच्यावर प्रबोधनाचे संस्कार आहेत, त्याच्यावर फुले शाहू आंबेडकरांचे पण आहेत, कर्मवीर भाऊराव पाटलांचे पण आहेत आणि नवे विचार आहेत. स्त्री मुक्ती, तुम्ही शब्द तुम्हाला हवा तो स्त्री मुक्ती, स्त्री शक्ती जागरण वापरा, पण महिला अधिक मोकळ्या होत आहेत, बरोबरीने पुढे येत आहेत. हे परिवर्तनाचं चित्र स्वागतार्ह आहे. माझी आशा, माझी अपेक्षा, ह्या गलिच्छ राजकारणाच्या रस्त्यावरनं जाऊन जर कोणता पक्ष निवडणुका जिंकणार असेल, वर सत्तेत येणार असेल आणि वर सत्तेत आल्यावरही जातीपातीचं राजकारण करणार असेल तर महाराष्ट्राचं भवितव्य काळकुट्ट अंधारमय आहे.
पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं भवितव्य काळकुट्ट नाही, आणि तेही आपल्याला दिसेलच, कारण इतिहास तज्ञ असलेल्या पांडुरंग बलकवडेंनी आता दावा पण केला. आणि जातीपातीच्या नावाने जो दुकान चालवतो तो त्या जातीचं सुद्धा भलं करत नाही, तो फक्त स्वतःचं दुकान चालवतो. महाराष्ट्राच्या सुदैवाने एक महाराष्ट्राचं असं जाणतं नेतृत्व, जाणकार विखे पाटील, आत्ताचे राधाकृष्ण विखे पाटलांचे ज्येष्ठ बाळासाहेब म्हणजे पद्मश्रींची परंपरा ज्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचा प्रचंड अभ्यास आहे, त्यांनी आता झाली बरीच वर्ष पण सलग 2 रविवार लोकसत्तामध्ये बाळासाहेब विखे पाटलांचे 2 लेख होते. ते त्यांनी हे जात या अर्थाने मराठा, मला हे सारखं म्हणावं लागतं बरं का, माफी मागतो मी म्हणण्याबद्दल, कारण लहानाचा मोठा होताना सगळ्या इतिहासाचा अभ्यास करताना मराठ्यांचा इतिहास असा शब्द निघाला तर माझी पण छाती फुलून यायची. यात तो आपला सगळ्यांचा इतिहास, महाराष्ट्र देशासाठी लढतो त्या इतिहासाचं नाव मराठ्यांचा इतिहास. काही गलिच्छ माणसांनी त्याला आता एक संकुचित आणि घाण वास त्याला आणून ठेवला, द्वेषाचं राजकारण करण्याचं आणून ठेवलं. बाळासाहेब विखे पाटलांनी मांडलं होतं त्या लेखात की हे जात म्हणून मराठ्यांना पुढे करून जे राजकारण चालवत आहे ते मराठा समाजाचं सुद्धा भलं करत नाहीये, फक्त स्वतःचं दुकान चालवत आहे. मला बाळासाहेबांचा तो लेख वाचल्यावर मला वाटलं की एकूणच महाराष्ट्राचं सामाजिक जीवन पाहिलं तर जे कोणी नेते वेगवेगळ्या चळवळी जिथे जात हे युनिट वापरतात, युनिट सामाजिक अभिसरणाचं युनिट जात म्हणून वापरतात, त्या सगळ्यांच्याच कडनं एकदा नजर फिरवावी की त्या जातीचं तरी भलं करतात का. दलितांच्या मधल्या वेगवेगळ्या जात्या म्हणून जे जाती म्हणून जे चालवलं, त्यांनी काही दलित समाजाचं भलं केलं का. त्यांनी दलित समाज एकत्र केला आणि उत्तरेमध्ये मायावतीने करून दाखवलं सोशल इंजिनिअरिंग आणि सर्वांनाच बरोबर घेऊन. अनेक दलित नेत्यांनी आपली दुकानं चालवली, फक्त वैयक्तिक अहंकार चालवले, शिवाय खरेद्या विक्र्या, घोडे बाजार आणि भ्रष्टाचाराचा साप तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्याच चळवळी नाही, कोणाचीच त्याच्यापासून सुटका नाही. किमती कमी किंवा जास्ती डिमांड अँड सप्लायच्या लॉनुसार ठरतं, किती आमदार हवेत, तुमचे किती हवेत, त्याच्या प्रमाणामध्ये किती विकायचे त्याच्यावर न ठरणार. सामाजिक अभिसरणासाठी एकात्मता हा विषय वापरायच्या ऐवजी उलट की जाती निर्मूलन, अरे तो समाजवादी चळवळीची घोषणा होती, साम्यवादी चळवळीची घोषणा होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घोषणा दिली की विसरल्या पाहिजेत जातीपाती, सारे एक. ते जाती निर्मूलनाचं स्वप्न, वर्ग निर्मूलनाचं स्वप्न पडलं बाजूला. आता राजकीय नेत्यांना सुद्धा लाजा नाहीत वाटत वाढदिवसाला पेपरला जाहिरात द्यायला की हा विशिष्ट जातीचा नेता आहे. लाजाच नाही, कारण दुकानं त्यावर चालतात. त्यामुळे पानभर जाहिरात, अमुक जातीचा नेता, तो मग त्या जातीचं तरी भलं करतो का. एकदा हे जातींचे भेद फसफसून वर यायला लागले की सार्वजनिक जीवनाचा राडाच समजून चला तुम्ही. मग मराठा समाजाला आरक्षण पाहिजे का. महाराष्ट्र बनल्यापासून राज्यकर्ता वर्ग आहे मराठा समाज. मंत्री, शिक्षण संस्था सगळा विचार केला तर आहे मराठा समाज पुढारलेला. महाराष्ट्राच्या मराठा समाजामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, मागासलेपणा आहे का नाही. आहे ना, सोडवलं पाहिजे. पण त्याच्यासाठी जात हे युनिट म्हणून नको आहेत पावलं उचलायला. आणि दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण हे कोणा विशिष्ट जातीचे आहेत का प्रश्न. हे सर्व देशाचे, महाराष्ट्राचे आर्थिक प्रश्न आहेत. त्यांना सर्वांना समान असलेलीच आर्थिक उत्तरं सापडायला पाहिजे. या महाराष्ट्र सरकारनीच मराठा समाजाला आरक्षण देण्यावर आयोग नेमला, न्यायमूर्ती बापट. त्यांचं पण आता आडनाव बघणार. सार्वजनिक जीवनात कोणी स्पष्टपणे बोललेलं नाही. याचं कारण कुठेतरी अप्रत्यक्ष धाक आहे की न्यायाधीशाची जात काढावी तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होईल आपल्यावर, कोर्टाचा अवमान. पण मग पूर्वी न्यायाधीश म्हणून काम केलेले आता निवृत्त झाले असे समाजामध्ये सगळं जातीपातींचं विष बोलत फिरतातच आहेत की सगळीकडे. बरं झालं निवृत्त झाले ते. बापट आयोगाने निकाल दिला की आरक्षणासाठीची जी सूत्र आहेत त्याच्यात महाराष्ट्रातला मराठा समाज बसत नाही. विषय अजून चालू आहे. पण जरा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पुढे आली आणि आमदार विनायक मेटे आणि त्यांना घेऊन विलासराव देशमुखही फिरतात, राष्ट्रवादी काँग्रेसही फिरतात.
की छगनभाऊंचे कान होतात ना ताठ एकदम. कारण जर मराठा समाजाची मान्यता झाली की मराठा समाज म्हणजे ओबीसी मानायचा, फार तर फार त्यातल्या काही जाती जमाती मराठा समाजाच्या अंतर्गतच्या माना, तर छगनभाऊंना शंका येते की आता ओबीसीसाठी ज्या राखीव जागा आहेत आणि एकदा का महाराष्ट्राचा मराठा समाज आहे ते ओबीसीत आला की ते आत्ताचा जो ओबीसी समाज आहे त्याच्या पोटावर पाय, त्याच्या राखीव जागांच्यावर पाय, की छगनभाऊ विरुद्ध मग मराठा समाज. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही एका विशिष्ट जातीचा होऊन बसलाय करण्याचे पण प्रयत्न चाललेले आहेत. ते दाखवायला औषधाला छगनभाऊ आहेत. छगनभाऊ नाही माहिती की आपल्याला दुसरीकडे जायला जागा नाही, आत्ता इथनंच सगळं चालू आपण. पण नाशिकमधनं निवडणूक लढवताना ते त्यांचे चिरंजीव आणि पुतण्या सगळ्यांकरता सगळे पक्ष मिळून त्याच्यात पुढाकार ह्या मराठा समाजाच्या संघटना करणाऱ्यांचा की ह्याला पाडा, कारण मराठा आरक्षणाला हा विरोध करतो. छगनभाऊंना अक्षरशः शरद पवारांच्या हातापाय पडायला लागलं. विनायक मेटेंच्या बरोबर बैठक घ्यावी लागली. पण SMS त्या दिवसांमध्ये आत्ता झालेल्या निवडणुकांच्या दिवसांमध्ये नाशिक परिसरामध्ये जे SMS खेळत होते सरळ सरळ जातींचे उल्लेख करून होते. खरं म्हणजे हा निवडणूक कायद्याचा सुद्धा भंग आहे. ते जर SMS राखून ठेवून इलेक्शन कमिशनकडे केस केली की तुम्ही जातींच्या नावाने निवडणूक प्रचारातले वाढवताय, ते सूक्ष्म करायचं असतं. असं निवडणुकीमध्ये जाहीर नाही करायचं. पेपरला लग्नाच्या काही वेळेला जाहिराती येतात ना, मॅट्रिमोनियल्स, तर आता सरळ सरळ ब्राह्मण वधू, मराठावर वगैरे वगैरे आता सरळ सरळ येतं. पण अजून निदान मागाल तेवढा हुंडा देतो असं वाक्य नाही आहे. शानदारपणे लग्न करून देऊ असं वाक्य. शानदारपणे लग्न करून देऊ म्हणजे त्याचा अर्थ आहे की हवा तेवढा हुंडा देऊ, पण आमची पोरगी घ्या विकत घ्या, म्हणजे तुम्हीच घ्या ना, आम्हीच तुम्हाला पैसे द्यायचे. लांछन, स्त्रीत्वाला लांछन, संस्कृतीला लांछन. पण पोपट मेलाय नाही म्हणायचं. राजा रागवेल आडवा पडलाय, पंख पसरले, चोच वाचले, पाणी घेतलं तर तेच निवडणूक. ढोंगबाजी हा राजकीय सामाजिक सर्व संस्कृतीचा होऊन बसलेला भाग. हे जे जातीपातींचे ताणतणाव, मला प्रश्न पडतो की आमच्या कळत नाही नेत्यांना, कार्यकर्त्यांना की हा रस्ता कुठे जातो. परस्पर द्वेष पेरला जातोय. याला कोणती फळं लागणार आहे? त्याला विषाचीच फळं लागणार आहे, रक्तपाताचीच फळं लागणार आहे त्याला कोणीकडे. आणि नाही का घडलेलं हे? म्हणजे इतिहासापासून तरी काय आम्ही शहाणे होणार का नाही होणार का? सांगायची भव्य परंपरा समाज सुधारणा आणि परिवर्तनाची. रोजच्या जीवनामध्ये आम्ही पहिले जातीपाती, पहिले आडनावन, त्याच्यावरनं दुसऱ्याच्या बद्दलचा द्वेष. पण मला माझं दुकान चाललं पाहिजे. कधी झालं? मला आज जर कोणी म्हणाला की महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं एका फ्रेजमध्ये वर्णन, मला खूप दुःखाने वाक्य म्हणायचं आहे, दिस इज महाराष्ट्र ऑन ट्रायल. महाराष्ट्र ऑन ट्रायल. आपल्या सर्व 150, 300, 700 वर्षांच्या इतिहासासहित महाराष्ट्र ऑन ट्रायल. माझी श्रद्धा आहे की आपल्याला काम करायचंय, आपल्याला जोडायचंय. आपल्याला तोडण्याची भाषा नाही, विभागण्याची भाषा नाही. आणि जी आपल्याला देवाने दिलेली शक्ती असेल त्याच्यानिशी काम करायचं. पण म्हणून ही पण श्रद्धा आहे की हे तोडणाऱ्यांचे पराभवच होणार आहेत. यातूनही महाराष्ट्र सावरून जे महाराष्ट्राचं मूळ वैभव तो राहीलच. या महाराष्ट्राचं गांधीजींनी पण केलेलं वर्णन आहे कार्यकर्त्यांचं मोहळ. महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. ते गांधीजींच्याच काळात होतं असं नाहीये, आजही आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं प्रचंड मोठं वैभव आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य बनताना साहेबांनी वारसा दिला बेरजेचं राजकारण करून. ही खास यशवंतराव चव्हाणांची वापरलेली संज्ञा ना की हे राजकारण फोडाफोडीचं नाही करणार, म्हणजे वजाबाकीचं नाही, भागाकाराचं नाही. आणि ते राजकारण आहे समाजकारण. यशवंतराव चव्हाणांनी वापरलेला शब्द बेरजेचं राजकारण करून त्यांच्या सगळ्या पिलावळींनी बेरजेचे अर्थ वेगळे केले. कशाची बेरीज करायची असं. आम्ही गमतीने आपसामध्ये सुद्धा ते अकॅडमीत असेल किंवा अन्य किंवा प्रशासन चालवताना काही वेळेला गप्पा व्हायच्या, चर्चा त्याच्यात की एकच प्रश्न वेगवेगळ्या नेत्याला विचारला तर ते कसं उत्तर देते. 4 अधिक 4 बरोबर किती? हा प्रश्न जर नरसिंहराव यांना विचारला तर ते असे बसून देते, उत्तरच देणार नाही. ही पण प्रश्न सोडवण्याची काँग्रेस कल्चर किंवा भारत कल्चर ती थंडा कर की प्रश्न स्वतःला सोडवेल. आपण टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. नरसिंहरावांचा एक चिरंजीव अविवाहित आहेत, खरंच आहेत, प्रभाकर राव त्यांचं नाव. तर म्हणे कोणीतरी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही काय विवाह केला नाही, पक्षाला किंवा संघटनेला जीवन अर्पण करण्यासाठी केलं का? आणि
लग्नाचं जे कुठलं मानलं जातं वय, खरं म्हणजे असं काही नाही की विशिष्ट वय म्हणजे लग्नाचं आहे, पण जे कुठलं मानलं जातं तर तुला कुठली मुलगी आवडली नाही का? प्रभाकरराव म्हणाले आवडली. मी वडिलांना परवानगी विचारली. मग म्हणले काय झालं? प्रभाकरराव म्हणले मी वाट पाहतोय उत्तराची. त्यामुळे 4 अधिक 4 बरोबर किती असं प्रभाकर नरसिंहराव यांना विचारलं. असे बसून राहतील, आयोग नेमतील. बाळासाहेब ठाकरेंना विचारलं, ते सांगतील 9. शहाणपणा करायचा नाही, सांगितलं ना 9, एका आदेश दिला, आदेश म्हणजे आदेश, 4 अधिक 4 म्हणजे 9. संपलं. एक गाव 2 तुकडे. आणि शरद पवारांना विचारलं तर ते म्हणतील द्यायचेत का घ्यायचेत. बेरजेचं राजकारण, समाज जोडण्याचं राजकारण. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे, सर्वांना बरोबर घेऊ. आणि आपण पाहिले की खरंच त्यांनी घेतलं, खरंच त्यांच्या चरणांचं तीर्थ घेतलं पाहिजे. आता फोडाफोड, पुढची निवडणूक. आणि मी तुम्हाला स्वानुभवाने सांगतो की राज्यकर्ते दूरदृष्टीने राज्याचा विचार सुद्धा करत नाहीत. विचार 2-4 मुठभर सांगता येतील, खरं म्हणजे तो शरद पवार करतात हेही सांगतो. काही पुढचा विचार त्यांच्यापाशी तो आवाका पण आहे, पण बाकी आला दिवस काढणे. आज सकाळी मी उठलो तेव्हा आहे का नाही मुख्यमंत्री. 1990 मध्ये शरद पवारच होते मुख्यमंत्री. त्यांचं ते महाराष्ट्र भूषण वगैरे झालं, दुर्गाबाईंची कहाणी आपण ऐकली, ते सगळं नागपूर अधिवेशनात घडला प्रकार, म्हणून तर बिचकून असतात नागपूर अधिवेशनाला सगळे. तर राजीव गांधींनीच दिली सूचना की यांना जरा जागेवर आणा. तेच शब्द आहेत बरं का, शरद पवारांना जागेवर आणा. मग काय ते त्यावेळेच्या काँग्रेसच्या अंतर्गत टपलेले अनेकच जण होते जागेवर आणायला. 4 मंत्री त्यांनी बंड केलं. त्यांना हायकमांडची सूचना होती आणि खात्री होती की तुमच्या पॉलिटिकल करिअरची काळजी नका करू, ते आम्ही बरोबर बघू. तुम्ही राज्यामध्ये दहशतवादाचा प्रश्न बरोबर हाताळला नाही तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद सोडायला सांगू, पण केंद्रामध्ये इंडस्ट्रीज मिनिस्टर करू. प्रमोशन आहे, बक्षीस कशाचं की दहशतवादाचा प्रश्न बरोबर हाताळला नाही. तर 4 मंथ विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव अधिक, स्वरूप सिंग नाईक यांनी केलं बंड. मी राज्याच्या मुख्य सचिवांच्याकडे विशेष कार्याधिकारी म्हणून होतो. मंत्रालय ठप्प होतं, कारण पवार साहेबांचं स्थान धोक्यात, ते मुख्यमंत्री म्हणून राहतात, कारण एकही फाईल पुढे सरकत नव्हती. आधीच मंत्रालयाला फाईल पुढे सरकवण्याचा खूप उल्हास असतो. त्यातून आता मुख्यमंत्र्यांचं पद दावादोल झालं. पण आपलं काम आपण ठरलेल्या वेळी पाहिजे. मंत्रालय म्हणजे 9:45, तर मला घर सरकारी कृपेने शेजारी जवळच मिळालेलं होतं, त्यामुळे 9:45 म्हणजे 9:5 मंत्रालयाच्या मुख्य दारातनं प्रवेश करायचा. समोर लिफ्ट असतात. आलो मी, असं लिफ्टचं दार बंद होत होतं. तर मी लिफ्टमध्ये आतमध्ये, एक माणूस असा धापा टाकत पळत आला. त्याने लिफ्टमध्ये पाय घातले, उघडली लिफ्ट, आतमध्ये आला, धापा टाकत, म्हणजे लिफ्ट बंद झाली. त्या माणसाने धापा टाकतच विचारलं लिफ्टमनला की मला शिक्षण मंत्र्यांकडे जायचं आहे. शिक्षण मंत्री विलासराव देशमुख होते, तर 4थ्या मजल्यावर आहे ना त्यांचं ऑफिस. लिफ्टमनने गोळी लावलेली होती अर्थात, ती लावल्याशिवाय काम नाही करता येत ना, त्यामुळे लिफ्टमनने होता असं. पहिल्या मजल्यावर लिफ्ट थांबली, उघडली, बंद झाली, काही माणसं गेली, आता येणारं कोणी नव्हतं, अजून निघाली. हा माणूस टेन्शन मध्ये होता. तो म्हणाला की शिक्षण मंत्र्यांचं ऑफिस 4थ्याच मजल्यावर आहे ना, तरी लिफ्टमनने असं. 3ऱ्या मजल्यावर पुन्हा थांबल्यावर त्या माणसाने परत विचारलं की विलासराव देशमुख साहेबांचं ऑफिस 4थ्या. आता लिफ्टमन वैतागला, त्यांची गोळी काढली तोंडात, लिफ्टच्या कोपऱ्यात टाकली. म्हणला तुम्हाला विलासराव देशमुखांकडे जायचं आहे का शिक्षण मंत्र्यांकडे जायचं? तो माणूस बिचकला. तो म्हणला विलासराव देशमुखच शिक्षण मंत्री आहेत ना. लिफ्टमन म्हणला मगाशी लिफ्ट खाली येताना होते शिक्षण मंत्री, आता वर जाताना असतीलच असं काय सांगतात. मला माझ्या मंत्रिपदाचं पडलेलं आहे आणि त्याची जी खोकी पाकिटं गोळा होणार. दूरदृष्टीने हे राज्य, त्याची समाज व्यवस्था न्यायचंय कुठे देशाला? महाराष्ट्राला कुठे, महाराष्ट्राने देशाला कुठे? करताय कोण विचार? लांछन लागलं बेरजेचं राजकारण आणि सर्वांना बरोबर. कुठे गेलं? सर्वांना बरोबर घेऊन जाणे. तरी आनंदाची बाब ही आहे की अजूनही महाराष्ट्र कार्यकर्त्यांचं मोह आहे. खरोखर वैभव आहे, तुमचं माझं वैभव आहे की जन्माला आला आणि हेला घालून मेला. किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगितल्यासारखं, काड्यांचा संसार आणि घरटा हा काय कावळे चिमण्या पण करतात. यांना देशाच्या संसाराचं पडलेलं असतं.
त्याच्या अर्थात आचार्य यात्रेंनी काही वेळा टिंगलही केली की तुझी ऍक्च्युअल आई आजारी आहे, ती तुला बोलवते, तिची हाक ना ऐकू येते, ने मातृभूमीची हाक ऐकायला चाललेला आहे तो ब्रह्मचारी. त्या अर्थात त्याला बिकिनी मधली मीनाक्षी दिसली की त्याचं ब्रह्मचर्य नीट मार्गी लागतं, ती गोष्ट वेगळी. पण वैयक्तिक स्वार्थ, मी, माझा पैसा, माझा बंगला, माझी कीर्ती, माझं पेपरला येणार, ह्याच्या पलीकडे जाऊन कुठलाही खाजगी स्वार्थ नसताना जीवन झोकून देणाऱ्यांची एक मांदियाळीच्या मांदियाळी हे महाराष्ट्राचं वैभव तेव्हा पण होतं, आजही आहे. आजही आहे. सगळ्यांना किती कीर्ती मिळते यावर जाऊ नका, प्रसिद्धी आणि पैसा आणि त्यांना पारितोषिकं मिळतात का आणि 1-1 लाख रुपये जीवन गौरव होतात का, नाही आहेत. जीवनाचं एकही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये आजही मराठी कार्यकर्ते मूलभूत काम करत नाहीये. नसेल प्रसिद्धी सगळ्यांना. गांधीजींनी पण वर्णन कार्यकर्त्यांचं मोहळ केलं. माझ्या परीने मी तसं स्वप्न घेऊन कामाला लागलो. राजीनाम्यानंतर, अगदी जस्ट राजीनामा देऊन झालेला होता, किरण बेदींचं जे मूळ आय डेअर पुस्तक त्याचं मराठी भाषांतराचं प्रकाशन होतं कोल्हापूरला, आणि माझं भाग्य आहे की ते माझ्या हस्ते. तर विमानाने किरण बेदी इथे उतरायच्या आणि मग आम्ही कारनी एकत्र गप्पा मारत कोल्हापूरला जायचं. त्या गप्पांमध्ये मला किरण बेदी म्हणाल्या की हे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या संस्था, संघटना, व्यक्ती दिसतात असं कुठे दिसत नाही फार देशामध्ये. त्या म्हणाल्या उत्तरेत तर नाहीच नाही. कोणी एखादी संस्था काढली, संघटना काढली की उत्तरेमधला प्रश्न मेरे लिए उसमें क्या है, स्वार्थच पाहिजे, त्यामधनं काहीतरी साध्यच केलेलं पाहिजे, किंवा काम सुरू करायचं, बेस बांधायचं आणि बहुधा पुढल्या इलेक्शनवर वगैरे डोळा आहे. किरण बेदींना तिकडून पाहताना जो महाराष्ट्र दिसत होता त्याच्यात जाणवत होतं की कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही, आणि स्वार्थ साधायचा तर टोलेजंग माड्या उभ्या करता येतील अशी बुद्धिमत्ता सुद्धा आहे. पण ती बुद्धिमत्ता, हे मातृभूमी तुझला मनवाही येणे, अशी फौजच्या फौज महाराष्ट्रात काम करते, आज सुद्धा करते. मी करत होतो, पण असं सगळं राज्य म्हणून हे, आणि कानावर पण होतं मी अशा सगळ्या चळवळींची मीच जवळ नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे विशेष की अशा बहुसंख्य चळवळी, व्यक्ती, संस्था यांच्याशी मी खूप जवळने संबंधित आहे. जमलं ते माझ्या परीने कामही केलं. प्रशासनात असताना तर त्यांना सगळ्यांना जोडून विकासाला गती देण्यासाठी, प्रशासनाला गती देण्यासाठी हे विविध कार्यकर्ते, संस्था म्हणजे स्वयंसेवी चळवळ काम करू शकेल का हे पाहिजे. वैभव आहे महाराष्ट्राचा. अजूनही तुम्हाला मला स्वप्न पडतात, जिथे पडतात की हे जे माझं आयुष्य हे काय मी जगणार आहे, की आलो जन्माला, हे वयाच्या त्या टप्प्याला करायचं ते केलं, आई वडिलांनी शाळेत घातलं म्हणून गेलो, शाळेत जातोय सांगून दांड्या मारायचं डेअरिंग नव्हतं म्हणून जात राहिलो शाळेमध्ये, नंतर कॉलेजला गेल्यावर दांड्या मारायचं डेअरिंग झालं, मग वैशालीमध्ये गेलो. फर्ग्युसन रोड हा जो महाराष्ट्राचा रॅम्प आहे त्याच्यावरचे कॅटवॉक संध्याकाळी 6 नंतर पाण्यामध्येच दिवस काढले. त्यातली कोणी मला मिळाली नाहीच, त्यामुळे जी मिळाली ती घेतली. आणि काही केलं नाही केलं तरी पोरं बाळ होतातच, तर त्यांची आणि आपल्या पोटाची खळगी भरायला जगलो नाही, एक दिवस मेलो. हे आहे का जीवन? का या पलीकडे जीवनाला काही अर्थ आहे? आपण लिहितोय. तत्वज्ञानाचे कितीही ग्रंथ उगाळले आणि वेगवेगळ्या विचारधारा, त्यांना वाटणाऱ्या विचारधारांनुसार उत्तर देतील की जीवनाला काही अर्थ, उद्दिष्ट, गोल आहे का? आपण जन्माला येतो, कुठून येतो, खरं म्हणजे कुठे जातो, मरतो त्याच्यानंतर का, कोणाला माहिती आहेत उत्तर त्याच्याची. दावा आहे वेगवेगळे. वेदांत विचाराचा एक दावा आहे, मार्क्सवादाचा दुसरा दावा आहे. मला अंतिम उत्तर कायम वाटत राहतं की ह्या जीवनाला, जन्माला येणे आणि जगणे ह्याला काही ध्येय, दिशा, उद्दिष्ट आहे का? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. मी उद्दिष्ट आहे म्हणालो तर माझ्या जीवनाला उद्दिष्ट आहे. मी म्हणालो नाही तसं काय नाही, जीवन म्हणजे काय, टाइमपास. अनेकांना विचारलं सध्या काय चाल, काय नाही, टाइमपास. हा, 2 थोबाडी ठेवून द्याव्याशा वाटतात. टाइमपास म्हणजे आपली भारतीय संकल्पना आहे की मानव जन्म मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे. 84 लक्ष योनींमधून प्रवास झाल्यावर मानव जन्म मिळतो आणि त्याचं सार्थक करायचं असतं. टाइमपास, अस्तित्ववादी सिद्धांत, एक्झिस्टेन्शियलिझम आणि कशाला काय अर्थ नाहीये हे 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुचणारं तत्वज्ञान आहे सगळं. माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का? मी देईन तो अर्थ. मी जर म्हणालो माझ्या जीवनाला आहे उद्दिष्ट, हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट, ते माझ्या जीवनाचं उद्दिष्ट, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. पण आपल्या जीवनाला रंग देणारे आणि समाजाच्या कल्याणापासून ईश्वराच्या आराधनेपर्यंत सर्व रंगात रंगून जाणारे हजारो कार्यकर्ते तेव्हाही होते, आजही आहेत.